घ्यायचा. अरे आईचं दूध पिलं असेल ना तर खाली या. महिलांना पुढे काय करता तुम्ही? महिला कशाला पुढे करता? ये नजारा है महाराष्ट्र के पालघर जिले के अंतर्गत आने वाले वसई विरार महानगर पालिका का, जहां सोमवार को कांग्रेस आगरी सेना समेत कई राजनीतिक पार्टियों के नेताओं ने जमकर आंदोलन किया. गौर करने वाली बात यह है कि इस आंदोलन में शामिल हुए नेता जब ज्ञापन देने मनपा आयुक्त के पास गए तब आयुक्त ने यह कहते हुए उनसे मिलने से इन्कार कर दिया कि उनके पास समय नहीं है. मला सेक्रेटरीने इकडे बसवलं साहेब मीटिंग मध्ये. नंतर अर्धा मला वाटतं त्यांची आढावा बैठक पण आता कमिशनर कोण असिस्टंट कमिशनर सगळेच गेले, पण 3-4 कमिशनरांना मी ओळखतो ते येऊन परत गेले आणि ते आमदारांबरोबर काहीतरी एवढी काय महत्वाची आमदारांबरोबर चर्चा त्यांच्या केबिन मध्ये चालल्या मला माहिती नाही. आम्ही त्यांच्याकडून फक्त 5 मिनिटं मागितलेले की 5 मिनिटं तुम्ही खालती एवढे लोक बसलेत, एक तर तुम्ही या किंवा तुमच्या कोणत्याही ऍडिशनल आयुक्तांना बोलवा आणि त्यांच्याशी करून तो विषय मार्गी लावूया. पण मला वाटतं की माननीय कमिशनर साहेबांना हा विषय चिघळवायचा आणि त्याच्यामुळे ते आतमध्ये बसलेत आणि शिष्टमंडळ जे खालून आलेले कमिशनरना भेटायला त्यांना वेळ देत नाही. समाजाचे तर्फे आमचे काका इकडे आलेले आहेत. ह्या जे आंदोलन आहे हे सर्व धर्मीय, कुठल्या पक्षाचं नाहीये. आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं का अर्धा तास तुम्ही बसा, मी भेट देतो. आम्ही अर्धा तास बसले नंतर त्यांनी परत आतमधून आवाज आली, आयुक्त आईच बोलतात का आम्हाला भेट द्यायची नाही. आम्हाला कदाचित असं वाटतं का कुठला तरी आमदार बसलेला आहे, आमदाराचा प्रेशर असेल का यांना भेट देऊ नका, त्यांचा काय अर्थ असेल त्यांना माहिती नाही आम्हाला त्याचे. इसी बात को लेकर कैलाश पाटिल और विजय पाटिल आयुक्त के केबिन के बाहर ही सो गए. कम से कम 2 घंटे तक ये सियासी ड्रामा चलता रहा. यहां तक कि कांग्रेस के बड़े नेता विजय पाटिल को नगरपालिका गेट के अंदर घुसने तक नहीं दिया गया. विजय पाटिल ने कहा कि मनपा कार्यालय के गेट पर महिला पुलिस को आगे करना कहां तक जायज है. उन्होंने मनपा आयुक्त को खुली चुनौती देते हुए यहां तक कह डाला कि अपनी मां का दूध पिया है तो नीचे आकर मिलो. इसके बावजूद भी आखिर तक आयुक्त नीचे नहीं उतरे. बायकांना लेडीज सिक्युरिटीला उभी करतात, कोण आमच्यावर लेडीज नाहीये. आम्ही काय ताई लोकांना काय धक्के मारू का? महिलांच्या मागे जेंट्स नाही का? जेंट्स आहेत तुमच्याकडे? उगाच लेडीज लोकांना उभे करून वाटते ते मुद्दाम नियम तोडायला लावतात. आम्ही सन्मान करतो स्त्रियांचा, याचा अर्थ नाही का तुम्ही गैरफायदा घ्यायचा. अरे आईचं दूध पिलं असेल ना तर खाली या. महिलांना पुढे काय करता तुम्ही? महिला कशाला पुढे करता? जिसके बाद ड्यूटी पर तैनात पुलिस अधिकारी विजय पवार ने मोर्चा संभाला और बीच बचाव करते हुए मामले को शांत करने की कोशिश की. तब कहीं जाकर ये आंदोलन रुका. दरअसल वसई विरार शहर मुस्लिम कब्रिस्तान संघर्ष समिति की ओर से पिछले 15 सालों से दफन भूमि की मांग की जा रही है, जिसमें मुस्लिमों के साथ साथ क्रिश्चियन समुदाय के लोग भी शामिल हैं. नाला सोपारा में दफन भूमि की मांग पिछले 1.5 दशकों से की जा रही है, लेकिन आज तक इस पर कोई सकारात्मक कदम नहीं उठाया गया, जिसको लेकर बड़ी संख्या में मुस्लिम समुदाय के लोगों ने सड़क पर उतरकर प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की. इस मौके पर जब मनपा आयुक्त ने अपना उदासीन रवैया दिखाया तो मुस्लिम आंदोलन में शामिल सभी राजनीतिक दलों के नेता उग्र हो उठे और स्थिति विकट हो गई. मामला आपे से बाहर होता देख पुलिस प्रशासन ने आंदोलनकारियों को समझाया और किसी तरह मामले को शांत कराया. बहरहाल वसई विरार शहर मुस्लिम कब्रिस्तान संघर्ष समिति की मांगों पर मनपा प्रशासन अपना क्या रुख दिखाती है, इस पर सभी की निगाहें टिकी हुई है. भंवर चौहान, विरार.